इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला बघा, शोविंग डायरेक्शन अँड सब डायरेक्शन अँड मॅप रिडिंग. चला तर स्टार्ट करूया. काल आपण ऑलरेडी मला वाटतं आपण कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स आपण बघितलेलं आहे. आज आपल्याला हा टॉपिक स्टार्ट करायचा होता. चला, सिम्पल आणि छोटासा टॉपिक आहे बघा, शोविंग द डायरेक्शन. ठीक आहे, आता तुम्हाला डायरेक्शन माहीत असतील बरोबर. तर डायरेक्शन बघा, आपण बघा डायरेक्शन जर बघितलंय तर बघा हे तुमचं ईस्ट डायरेक्शन असतं, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. म्हणजे बघा हे जे हे डायरेक्शन जे असतं आपल्या पेजवर, बरं आपल्या पेजवर हे वरती जे डायरेक्शन दाखवतो की नाही, हे नेहमी नॉर्थ ठेवायचं. म्हणजे मॅप जो असतो आपला, त्याला जर आपण समोर पकडलं तर त्याचा जो वरचा भाग आहे किंवा म्हणून आपण इथे असतो तो नेहमी नॉर्थकडे असतो. ठीक आहे, तर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ हे झालं तुमच्या डायरेक्शन. आता काही याला पण सब डायरेक्शन सुद्धा आहे, जसं की बघा हे नॉर्थ आणि साऊथ फिक्स आहे. ठीक आहे, मग हे डायरेक्शन कुठलं होतं तर नॉर्थ, हे कशा मधात आहे, नॉर्थ आणि ईस्टच्या मधामध्ये आहे, तरी झालं तुमचं नॉर्थ ईस्ट. बरोबर, हे कशाच्या मधामध्ये आहे, साऊथ आणि ईस्ट. बरोबर, आणि नेहमी साऊथला अगोदर पकडायचं, साऊथ ईस्ट. ठीक आहे, हे डायरेक्शन बघा कशाच्या मधामध्ये आहे, साऊथ आणि वेस्ट, तर हे साऊथ वेस्ट. ठीक आहे, हे डायरेक्शन कशाच्या मधामध्ये येते, नॉर्थ आणि वेस्टच्या, तर हे नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्या जे मेन डायरेक्शन आहे ते 4 आहेत. एक आहे तुमचं ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ, आणि सब डायरेक्शन सुद्धा 4 आहेत. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट अँड साऊथ वेस्ट. ठीक आहे, जसं की त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो बघा, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. बरोबर, तर हे लक्षामध्ये ठेवा. आता इंग्रजीमध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. ठीक आहे, चला. आणि एक अजून आहे बघा, जसं की बघा वरती अप, बघा हा अप आहे वरती, हा डाऊन ॲरो जो आहे तो डाऊनवर्ड आहे, हा ॲरो अपवर्ड आहे, हा तुमचा राईटकडे आहे. बरोबर, हा ॲरो तुमचा लेफ्टकडे आहे. ठीक आहे, तर याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. चला, 1-2 क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं देऊ शकता. याच्यामध्ये बघा हा जो ॲरो आहे हा कुठल्या डायरेक्शनकडे आहे, तर तो ॲरो बघा हे थोडं केअरफुली जर बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येतं. बघा आता हा ॲरो आपल्या डाव्या हाताकडे जातोय, म्हणजे लेफ्ट हँडकडे जातोय, म्हणजे हे काय आहे, लेफ्टकडे ॲरो आहे. बरोबर, इकडे जर जात असेल तर आपल्या राईट हँडकडे जातोय, म्हणजे राईट डायरेक्शन तो दाखवतोय आपल्याला. ठीक आहे, हे लेफ्ट दाखवतोय इथे. सो ऑप्शन तुमचे काय येतं, 3 करेक्ट येतं. त्यानंतर सन सेट्स इन द डॅश डायरेक्शन. सनसेट म्हणजे काय, मावळणे. बरोबर, तर बघा तुम्हाला माहित असेल तो सन आहे, सनराईज जो आहे तो आपला सनराईज जो आहे आपला ईस्टला होतो, ईस्ट. बरोबर, पूर्वेला. आणि सनसेट जो आहे हा तुमचा काय होतो, वेस्टला होतो. बरोबर, म्हणजे तुमचं काय येतं, वेस्ट करेक्ट येतं. त्यानंतर तो क्वेश्चन काय विचारला, विच डायरेक्शन डज द गिवन ॲरो इंडिकेट. आता हा तुमचा अपवर्ड आहे, सिम्पल आहे, काहीच याच्यामध्ये हे लक्षात करायचं नव्हतं. त्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे, इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिवन पिक्चर. आता या पिक्चरमध्ये वेल जी आहे, वेल म्हणजे विहीर, कुठल्या डायरेक्शनला आहे ती, ईस्टकडे. बरोबर ना, आपण जर बघितलं तर हे ईस्ट, हे वेस्ट, हे नॉर्थ अँड साऊथ. लक्षात ठेवायचं, हे डायरेक्शन लक्षात ठेवायचं, नेहमी वरचं डायरेक्शन जे आहे हे तुमचं नॉर्थकडे दाखवायचं. ठीक आहे, चला आता जाऊया आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन पण तेवढे सोपे आहेत, तुम्हाला काहीच अवघड जात नाही आहे. डायरेक्शनवरचे क्वेश्चन एकदम सिम्पल असतात. ठीक आहे, जास्त काय अवघड जात नसतं ते क्वेश्चन, तुम्ही इझिली याचे आन्सर देऊ शकता. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ ट्री ग्रोज इन अ डॅश डायरेक्शन. कुठल्या डायरेक्शनला ट्रीज ग्रो करतात रे, लेफ्ट, राईट, डाऊन, अपवर्ड. बरोबर, ट्रीज नेहमी या डायरेक्शनला करतात, तर हे डायरेक्शन म्हणजे इथे जो आहे तो आपल्याला अपवर्ड म्हणायचं होतं. ठीक आहे, चला. मुंबई इज इन द डॅश डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया. तर इंडियाचा जो मॅप आहे त्याच्यामध्ये मुंबई जी आहे ती कुठल्या डायरेक्शनला आहे रे, बरोबर वेस्टला आहे. आपण जर तुम्ही बघितलं तर आपला इंडियाचा मॅप फॉर एक्झाम्पल
ठीक आहे. असा तर इथे तुम्हाला कुठेतरी मुंबई पाहायला मिळते, म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. बरोबर. नॉर्थकडे तुमचं काश्मीर येतं, साऊथकडे कन्याकुमारी येतं. बरोबर. ईस्टकडे तुमचं मिझोराम वगैरे ते आहे ना, ते स्टेट येतात. वेस्टकडे तुमचं गुजरात, मुंबई, आपला महाराष्ट्र येतो. म्हणजे वेस्ट तुमचं काय येतं, करेक्ट येतं. सो ऑप्शन 1 जे आहे तुमचं इथं करेक्ट होतं. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोईंग, और चूज द करेक्ट ऑप्शन. ओके ओके. आता या पिक्चरमध्ये बघा, हे ॲरो जो आहे हा तुमचा कुठल्या डायरेक्शनला आहे ॲरो. बरोबर, राईट डायरेक्शनला आहे. सो तुम्हाला इथं काय करायचं होतं मग, राईट टिक करायचं होतं. बघा, द ॲरो शोज राईट डायरेक्शन. ॲरो जो आहे तुमचं राईट डायरेक्शन शो करतो. कसं समजायचं, तर हा ॲरो बघा कुठे जातोय, आपल्या राईट हँडकडे जातोय. आपला राईट हँड बघा कुठे आहे. आपला राईट हँड काय करा तुम्ही, असं ओपन करा. राईट ओपन केल्यानंतर कुठं जातो तो, राईटकडे. सो ते राईट आपल्याला तिथं दाखवतोय. लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. टू विच डायरेक्शन ऑफ द टेबल इज द बॉय स्टँडिंग. काय, नाही नाही नाही, क्वेश्चन बरोबर रीड करा. क्वेश्चन काय म्हणतो बघा, टू विच डायरेक्शन ऑफ द टेबल इज द बॉय स्टँडिंग. म्हणजे टेबलच्या कोणत्या डायरेक्शनला बॉय स्टँडिंग आहे, उभा आहे. ओके. आता इथं काय माहिती आहे का, बघा टेबलच्या कुठल्या डायरेक्शनला. सो टेबल इथे आहे. बरोबर. नाही आता बघा, एक समजून घ्या. आता आता याच्यामध्ये असं कन्फ्युजन दिलं बघा, आपल्याला जे दिसते ते करेक्ट समजायचं. ठीक आहे. आता तुम्ही समजा आता टेबलचं कुठलं डायरेक्शन राईट कुठलं लेफ्ट समजायचं, याच्यात कन्फ्युजन आहे ना तुम्हाला. बरोबर आहे की नाही. समजा तुम्ही हे डायरेक्शन बघितलं तर टेबलच्या राईट डायरेक्शनला येते. बरोबर ना. टेबलचं राईट डायरेक्शन इकडे आहे, टेबलचं लेफ्ट डायरेक्शन इकडे आहे. बरोबर. पण आपल्याला समजणार कसं, राईट. तर इथे बघा, इथे जो आहे आपल्याला क्वेश्चन समजून घ्यायचं. तुम्हाला काय क्वेश्चन विचारलं ते समजून घ्या. तुम्हाला हे नाही म्हणलं की जो बॉय आहे त्याच्या कोणत्या डायरेक्शनला टेबल आहे. क्वेश्चन काय वाटला, टू विच डायरेक्शन ऑफ द टेबल, म्हणजे टेबलच्या कोणत्या डायरेक्शनला इज द बॉय स्टँडिंग. बॉय स्टँडिंग आहे. बरोबर. मग इथे बघा, इथे तुम्हाला राईटच करावं लागेल, कारण जे आपल्याला दिसते तेच इथं हे पकडून चालायचं आहे. राईटच तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे. का म्हणायचं आहे, कारण हा टेबलच्या राईटला हा आहे. जो आपल्या स्क्रीनवर दिसते तेच डायरेक्शन आपल्याला कन्सिडर करायची आहे. ठीक आहे. बुकमध्ये तुम्ही थोडं चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर राईट डायरेक्शनच इथं करेक्ट होतं. चला, इन विच ऑफ द गिवन ऑप्शन आर डॉट्स जॉईन करेक्टली. ओके ओके. सेकंड ऑप्शन 2. ओके, बघू आपण आता. आता याच्यामध्ये बघा, ओके इथे बघा, इथे हे बघा एकीकडेच आहे दोन्ही पण. इथे पण तर दिसते, इथे पण तर दिसते. तर ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं इथं. कारण बघा, हा डॉट इकडे जोडलाय, हा इकडे जोडलाय, हा इकडे जोडलाय, तर ते बरोबर येतं. चूज द करेक्ट डायरेक्शन ऑफ द टेम्पल. टेम्पलचं करेक्ट डायरेक्शन फाइंड आउट करा. काय येतं, बघा हे तुमचं ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. तर साऊथकडे तुमचं टेम्पल आहे. ठीक आहे. ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. द कार इज टेकिंग द डॅश टर्न. येस, द कार इज टेकिंग द राईट टर्न. सिम्पल आहे, काहीच याच्यामध्ये अवघड नाही आहे. सिम्पल बघा, किती सिम्पल क्वेश्चन आहे तुमचे. राईट, लेफ्ट, अप, डाऊन, लेफ्ट, राईट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट. ठीक आहे. नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. राईट. याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला डिफिकल्ट येत नाही. एकदम सिम्पल लेवलचं इंग्लिश असतं. नेक्स्ट घ्या. मराठी थोडं हार्ड जातं तुम्हाला. चला, चूज द, काय बेटा. ओके
ओके थांबा थांबा. ओके बघू आपण. चूज दी करेक्ट ऑप्शन दॅट इंडिकेट द गिवन साईन. आता हे गिवन साईन आहे बघा. आता ह्या साईनचं डायरेक्शन कुठलं आहे रे? हां, तर असा ॲरो आहे ना, म्हणजे काय म्हणतोय, टर्न राईट. असा असेल तर टर्न लेफ्ट. सरळ ॲरो असेल तर गो स्ट्रेट. बरोबर, हे लक्षात ठेवा थोडं. तर हा तुम्हाला दाखवतोय टर्न राईट. बरोबर. चला समोर जाऊया आपण. इन्स्ट्रक्शन आहेत क्वेश्चन नंबर 9 to 12. ऑब्झर्व द मॅप ऑफ महाराष्ट्र गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, हे मॅप दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता तुम्हाला कुठले तरी डिस्ट्रिक्ट विचारल्या जाईल. मध्य प्रदेश इज इन द डॅश ऑफ द महाराष्ट्र. आता मध्य प्रदेश कुठे आहे? तर बघा हे आहे तुमचं मध्य प्रदेश स्टेट. ओके, तर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या कुठल्या डायरेक्शनला येतं रे? बरोबर, महाराष्ट्राच्या वरती येते म्हणजे नॉर्थला येते. आणि मॅप जो असतो की नाही बघा, ह्या मॅपमध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, जर ठेवला तर वरचं जे डायरेक्शन आहे हे नेहमी नॉर्थ असतं. बरोबर, म्हणजे हे नेहमीच नॉर्थ असतं. कधी पण कोणताही मॅप घ्या, राईट, ते स्टँडर्ड आहे मॅपचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे नॉर्थकडे काय येतंय तर तुमचं मध्य प्रदेश येतोय. गोवा स्टेट इज इन द डॅश ऑफ महाराष्ट्र. गोवा कुठे आहे बघा? हां, इथे बघा, इथे आहे. बरोबर. तर बघा गोवा तुमचा तिथे आहे. मग गोवा म्हटल्यानंतर तुमचा खाली गोवा येतोय. बरोबर. मग गोवा कुठल्या डायरेक्शनला होतोय रे? साऊथकडे. बरोबर, साऊथ. चला, सोलापूर डिस्ट्रिक्ट इज इन द डॅश ऑफ द सातारा डिस्ट्रिक्ट. सो सातारा आणि सोलापूर बघा कुठे आहे? हे सातारा अँड सोलापूर. ओके, हां बरोबर, सांगलीच्या वरती सातारा आणि सोलापूर एकमेकालाच आहे. ठीक आहे, अगोदर सातारा आहे, इकडे सोलापूर आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन काय विचारला इथं बघा, सातारा, इथे तुमचं सोलापूर. क्वेश्चन काय विचारला, सोलापूर डिस्ट्रिक्ट इज टू द डॅश ऑफ द सातारा डिस्ट्रिक्ट. तर साताऱ्याच्या कुठल्या डायरेक्शनला सोलापूर आहे रे? काय म्हणलेलं आहे? सोलापूर डिस्ट्रिक्ट इज टू द डॅश ऑफ द सातारा. सो साताऱ्याच्या कुठल्या डायरेक्शनला आहे? तर सातारा इथे आहे तुमचा. सो साताऱ्याच्या इकडे, म्हणजे बघा दाखव तुम्हाला, हे तुमचा सातारा. सो साताऱ्याच्या राईटकडे तुमचं सोलापूर आहे. बरोबर. म्हणजे येतं तुमचं राईट. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर तुमचं काय येतं? 4 इथं करेक्ट येतं. द स्टेट ऑफ छत्तीसगड इज टू द डॅश ऑफ महाराष्ट्र. छत्तीसगड कुठे आहे बघा इथे. आता हे तुमचं छत्तीसगड इकडे आहे, हे इथे. ओके, तर कुठल्या डायरेक्शनला आहे छत्तीसगड रे महाराष्ट्राच्या? ओके, तर ओके, तर बघा ईस्ट डायरेक्शनला आहे, कारण हे तुमचं ईस्ट राहतं ना. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. ठीक आहे. चला, नंतर बघा, रीड द मॅप केअरफुली. मॅप दिलेला आहे इथे बघा काय रे, इथे तुमचं होम आहे. ठीक आहे. त्या होमच्या इकडे, म्हणजे आपण म्हणूया होमच्या वेस्टला टेम्पल आहे, राईट. किंवा इथे तुम्हाला दिलं आहे बघा, साऊथ ईस्टला स्कूल आहे, साऊथ वेस्टला बस स्टँड आहे, नॉर्थ ईस्टला होम आहे, नॉर्थला टेम्पल आहे, नॉर्थ वेस्टला रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला तो क्वेश्चन इथं विचारलेला आहे. चला बघू. राम इज गोइंग टू द स्कूल फ्रॉम हिज होम. राम जो आहे तो होमवरनं, घरून तो स्कूलला जातोय. बट ही वॉन्ट टू नो द डायरेक्शन ऑफ द व्हेरियस प्लेसेस. नाव फिल इन द ब्लँक्स. तर बघा आता इथे डायरेक्शन दिले तुम्हाला, त्यावरून तुम्हाला सांगायचं आहे. बघा, राम्स होम इज इन द डॅश डायरेक्शन. राम्स होम कुठल्या डायरेक्शनला आहे रे?
नॉर्थ कडे नाही. आता बघा, आता आता सब डायरेक्शन पण सांगायचे तुम्हाला. तर बघा इकडे म्हणजे नॉर्थ आणि ईस्टच्या मधामध्ये, नॉर्थ इकडे असतं, ईस्ट येते, दोघांच्या मधामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट येतं. तर नॉर्थ ईस्टला आहे. ओके, का आहे? नॉर्थ ईस्टला आहे, राईट. नॉर्थ ईस्ट. सो ऑप्शन 1 करेक्ट आहे तुमचं, नॉर्थ ईस्ट. नेक्स्ट आहे, राम स्कूल इज इन द डॅश डायरेक्शन. रामचं स्कूल कुठल्या डायरेक्शनला आहे रे? येस येस, साऊथ ईस्ट. ओके, सो ऑप्शन नंबर 3 तुमचं इथं करेक्ट येतं. द रेल्वे स्टेशन इज इन द डॅश डायरेक्शन. रेल्वे स्टेशन कुठल्या डायरेक्शनला आहे रे? नॉर्थ वेस्ट. येस, तर ते आहे तुमचं बघा बरोबर. तर नॉर्थ वेस्टकडे. सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे, द बस स्टँड इज इन द डॅश डायरेक्शन. बस स्टँड बरोबर. हां, काय येतं तुमचं? साऊथ वेस्ट. ओके, सो ऑप्शन नंबर तुमचं 3 करेक्ट येतं. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा. द सन रायझेस इन द डॅश डायरेक्शन. सनराईज कुठल्या डायरेक्शनला होतो? बरोबर, ईस्टकडे, पूर्वेकडे. सूर्य कोणत्या डायरेक्शनला उगवतो? तर पूर्वेकडे. आणि सनसेट? हां हां, सनसेट बरोबर, सनसेट होतो तुमचा वेस्ट डायरेक्शनला. ठीक आहे, चला आता बघा टेलिंग टाईम. तर हा एक सिम्पल आहे टॉपिक. ठीक आहे, तर हा टॉपिक जो आहे आपण उद्या घेणार आहे, आज घेणार नाही आपण. ठीक आहे, हा टॉपिक आपला उद्या होणार, कारण आत्ताच मी बाहेरून आलोय. तुमची टेस्ट होऊ शकेल, नाही तर तुमच्या टेस्ट जी आहे ती मी लगेच सेंड करतोय तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या ग्रुपवर.